नमस्कार. श्री स्वामी समर्थ होतो चिंतन श्री गुरुदेव दत्त. तर बघा, होळी यायला अगदीच काहीच दिवस उरलेले आहेत. आपल्याला होळी यायच्या आधी काही वस्तू, काही गोष्टी आपल्या घरामध्ये आणायच्या आहेत की जेणेकरून आपल्याही घरामध्ये सुख, शांती, समाधान यावं, घरात अष्टलक्ष्मीचा वास व्हावा. त्याचबरोबर घरातील जी काही दरिद्रता आहे, निगेटिव्हिटी आहे, तर ती दूर व्हावी. ह्यासाठी आपल्याला होळीच्या आधी काही गोष्टी घरात आणायच्या आहेत. तर त्या कोणत्या आहेत, तर त्याचबद्दल इन डिटेल अशी माहिती असणार आहे. तर व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा. होळी येण्याच्या आधी ह्या वस्तू आपल्या घरात आणणं का महत्त्वाचं आहे? होळीच्या दिवशी असं म्हटलं जातं की आपण जे काही वाईटाचा त्याग करतो आणि चांगल्या गोष्टीसाठी प्रार्थना करत असतो, म्हणजे जे काही वाईट आहे तर त्या होळीमध्ये दहन करत असतो. तर बघा, या दिवशी म्हणजेच होळीच्या दिवशी आपल्याला या वस्तू घरात आणायच्या आहेत. अगदी तुमच्या घरात काही वस्तू आहेत, पण त्यावरती खरंच तुम्ही पूजा करता का? त्यावरती सेवा होतात का? त्या खरंच खूप महत्त्वाच्या आहेत. अगदीच तुम्ही आणून ठेवलं आणि त्यावरती सेवाही होत नाहीये, त्याचबरोबर अगदीच तुमच्याकडून काहीही होत नाही, अगदी कितीही काहीही असलं देवाचं साहित्य तरी सुद्धा त्यावरती सेवा होणं तेवढंच गरजेचं असतं. नुसतं घरात आणून ठेवणं याला काहीही उपयोग नसतो. तर बघा, तुम्हाला कोणत्या गोष्टी, वस्तू आपल्या घरात, आपल्या देवघरात असणं गरजेचं असतं. तर बघा की तुमच्या घरात श्रीयंत्र असणं सुद्धा तेवढंच गरजेचं असणार आहे. कारण असं म्हटलं जातं की आपल्या घरात श्रीयंत्र असणं म्हणजेच आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचं वास असणं असं म्हटलं जातं. बघा, तुमच्या घरात जर मूर्ती असेल किंवा फोटो असेल, भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचं जर मूर्ती किंवा फोटो असेल, तर श्रीयंत्र नाही आणलं तरी सुद्धा काहीही हरकत नाहीये. बघा, जरी फक्त तुमच्या घरात माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर त्यावरती तुम्हाला कुंकुमार्चन करायचं असतं. किंवा अगदीच तुम्हाला असं वाटते माझ्या घरात मूर्ती ही आहे पण मला श्रीयंत्र आणायचं आहे, तर तुम्ही होळीच्या आधी श्रीयंत्र आवर्जून आणू शकता आणि त्यावरती सेवा सुद्धा करू शकता. बऱ्याच जणांना माहिती नाहीये की बघा, श्रीयंत्र आपल्या घरात आल्यानंतर न बघा त्याची प्राणप्रतिष्ठा करून आपल्या बघा मंगळवार, शुक्रवार किंवा अगदी पौर्णिमा या दिवशी आपल्या घरात त्या श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन होणं तेवढंच गरजेचं असतं. बघा, जशी जशी सेवा वाढते तर तसा आपल्या बघा घरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात बदल होतात किंवा माता लक्ष्मी घरात स्थिर स्वरूपात वास्तव्य करत असते. त्यामुळे तुमच्या घरात जर श्रीयंत्र नसेल आणि तुम्हाला श्रीयंत्र जर आणायचं असेल तर तुम्ही होळीच्या आधी श्रीयंत्र तुमच्या घरात नक्कीच आणून स्थापन करू शकता. बघा, पौर्णिमा ही 2 तारखेला चालू होत आहे. 2-3 तारखेला पौर्णिमा आलेली आहे आणि होळी ही 2 तारखेला आपण संध्याकाळी साजरी करणार आहोत. संध्याकाळीच होळीच्या दिवशी आपल्याला ह्या सेवा करायच्या आहेत. बघा, तर या दिवशी आपल्याला सत्यनारायण सुद्धा करायचं आहे. सत्यनारायण महाराजांचा फोटो नसेल तर ते सुद्धा तुम्ही या दिवशी नक्की आणू शकता. भगवान विष्णूंची, माता लक्ष्मीची जर एकत्र मूर्ती किंवा फोटो नसेल बघा, तरी ते सुद्धा तुम्ही आणू शकता. अगदी तुमच्याकडे मूर्ती आहे पण सेपरेट आहे, फोटो आहे तर ते सेपरेट असेल माता लक्ष्मी, भगवान विष्णूंचं, तरी काहीही हरकत नाहीये. पण तुमच्या घरात काहीच नाहीये पण तुम्हाला त्यावरती सेवा करायची आहे तर तुम्ही ह्या वस्तू आवर्जून आणू शकता. त्याचबरोबर येतं की बघा, या दिवशी म्हणजेच होळीच्या दिवशी आपण वाईटाचा त्याग करत असतो, वाईटावरती विजय मिळवत असतो, जे काही निगेटिव्ह आहे तर त्याचं दहन करत असतो. त्याचबरोबर बघा, आपल्याही घरात कोण कसा व्यक्ती येत आहे तर ते आपल्याला खरंच माहिती नसतं. बघा, आपल्या घरात येणारा माणूस कोणत्या विचाराने येतोय किंवा किती निगेटिव्ह विचाराने तो आपल्या घरात प्रवेश करतोय ह्यावरती सुद्धा आपल्या व्यक्तींचं हे होत असतं, नुकसान होत असतं. जसं की बघा, ती व्यक्ती जी निगेटिव्ह विचार करते आहे तुमच्या घराबाबत, कुटुंबियांबाबत, ती व्यक्ती जर तुमच्या घरात येत असेल तर नक्कीच की घरातील व्यक्तींना दृष्ट लागते, खूप मोठ्या प्रमाणात बघा आजारपण वाढतं घरात. तर ते हे होऊ नये ह्यासाठी तुम्ही एक वस्तू आपल्या घरात आणायची आहे होळीच्या आधी. तर ती वस्तू कोणती असणार आहे तर 64 योगिनी यंत्र. हे खरंच प्रत्येकाच्या घरात असणं तेवढंच गरजेचं आहे आणि होळीच्या आधी तुम्ही ही गोष्ट, अगदी 10 रुपयाला ते यंत्र भेटत असतं, तर ते यंत्र तुम्हाला घरी आणायचं आहे. प्रत्येक धार्मिक दुकानात हे यंत्र सहज तुम्हाला भेटून जाईल. अगदी 10 ते 15 रुपयाच्या आतच तुम्हाला हे यंत्र भेटून जाईल आणि ते यंत्र आणायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला ते यंत्र
यंत्र स्वच्छ पाण्याने धुवायचं आहे आणि त्यावरती ती पूजा करून त्यावरती सेवा करायची आहे. तर ह्यामुळे बघा आपल्या घरातील व्यक्तींचं संरक्षण होतं. जी काही निगेटिव्ह व्यक्ती आपल्या घरात प्रवेश करत आहे तर ते यंत्र बघून त्या व्यक्तीचं जे काही निगेटिव्ह किंवा वाईट विचार असतात तर ते आपल्या घरातील व्यक्तींना किंवा घराला लागत नाहीत. घरातील व्यक्तींचं मोठ्या प्रमाणात संरक्षण होत असतं. हे यंत्र तुम्ही तुमच्या दुकानावरती, जे काही तुमचं दुकान आहे, शॉप आहे, त्यावरती तुम्ही हे यंत्र लावू शकता किंवा तुमच्या घरावरती सुद्धा हे यंत्र लावू शकता. अगदी तुमचं घर स्वतःचं आहे तरी सुद्धा तुम्ही लावू शकता किंवा भाड्याचं आहे तरी सुद्धा तुम्ही हे यंत्र लावू शकता. जरी तुमचं दुकान भाड्याने घेतलेलं असेल तरी सुद्धा त्या दुकानाच्या बाहेर आपल्या मुख्य अगदी तुमचं शटर असेल किंवा त्या दुकानाचा दरवाजा असेल तर त्या दरवाजावरती आपल्याला ही यंत्र लावायचं आहे. तर बघा, यंत्र आणल्यानंतर ते स्वच्छ धुवायचं आहे. त्यानंतर त्यावरती हळदी कुंकू अक्षदा व्हायची आहे. धूप दीप दाखवून घ्यायचा आहे त्या यंत्राला आणि त्यानंतर आपल्याला त्यावरती सेवा करायची आहे. तर सेवा कोणत्या करायच्या आहेत तर बघा, आपल्याला 11 माळी श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करायचा आहे. आपल्या उजव्या हातामध्ये ते यंत्र ठेवायचं आहे आणि डाव्या हाताने आपल्याला 11 माळी आपल्याला श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं आपल्याला 11 माळी ह्या षडाक्षरी मंत्राच्या करायच्या आहेत. त्याचबरोबर 1 माळ आपल्याला 99 मंत्राची करायची आहे. ह्या सेवा सर्व काही झाल्यानंतर आपल्याला त्याच दिवशी बघा, सेवा सर्व काही झाल्यानंतर आपल्याला मुख्य दरवाजावरती ते यंत्र चिटकून द्यायचं आहे. अशा ठिकाणी लावा की जेणेकरून जे काही बाहेरील व्यक्ती आपल्या घरात प्रवेश करत आहे त्यांना लगेच ते यंत्र दिसेल. ह्या पद्धतीनं आपल्याला आपल्या मुख्य दरवाजाच्या तिथं किंवा तुमच्या शॉपच्या तिथं ते यंत्र लावून द्यायचं आहे. आपल्या घराचं, कुटुंबियांचं रक्षण होतं ह्यामुळे. त्याचबरोबर त्या व्यक्तीचं कितीही वाईट विचार असू देत किंवा आपल्या घराबद्दल, व्यक्तीबद्दल त्यांनी जरी दृष्ट लावली तरी सुद्धा ती लागत नाही, एवढं संरक्षण होतं. आणि बघा, ह्या यंत्राचा खूप सारा असं फायदा सांगितलं गेलेला आहे. जेव्हा नृसिंह सरस्वती महाराज शैलगमनासाठी निघालेले होते तर तेव्हा ह्या 64 योगिनी त्यांना सोडून म्हणजे तिथून त्या जाणार होत्या असं सुद्धा सांगितलं गेलेलं आहे. म्हणजे 64 योगिनींना दत्तगुरूंनी असं सांगितलं गेलेलं आहे की बघा, जोपर्यंत ह्यांची सेवा होत नाही, बघा 64 योगिनींची ज्या घरात सेवा केली जाते तर तिथं दत्तगुरूंचा सुद्धा, स्वामी महाराजांचा सुद्धा अखंड आशीर्वाद राहत असतो. त्यामुळे सर्वांनी 64 योगिनींचं सुद्धा बघा सेवा आपल्या घरात होणं तेवढंच महत्त्वाचं असतं. आणि आपल्या मुख्य दरवाजावरती जेव्हा 64 योगिनीचं यंत्र लावलं जातं तर तेव्हा मोठ्या प्रमाणात आपल्या घराचं रक्षण हे होत असतं. त्यामुळे सर्वांनी बघा, होळीचा दिवस हा खरंच वाईटाचा त्याग करून जे काही चांगलं आहे तर ते अंगीकारण्याचा दिवस आहे. त्यामुळे या दिवसावर सर्वांनी, ज्यांना खरंच शक्य असेल त्यांनी 64 योगिनी यंत्र आपल्या घरात आणून पूजा करून आपल्या मुख्य दरवाजावरती लावायचं आहे. त्याचबरोबर बघा, सर्वांनी आणा असं तर मी म्हणेल, सर्वांनी हे यंत्र आणा, आपल्या मुख्य दरवाजाच्या तिथं लावा. त्याचबरोबर बघा, हे यंत्र आपल्या प्रत्येक महिन्याच्या दुर्गाष्टमीला तुम्हाला ते काढायचं आहे किंवा काढल्यानंतर